शरीराला विशिष्ट आकार येण्यासाठी, मांस येण्यासाठी, त्वचा तुकतुकीत होण्यासाठी, रक्त शुद्ध होण्यासाठी, रक्तातली वाढलेली आम्लता जी आहे ही कमी करण्यासाठी. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. मखाणे माहिती आहेत? मखाणे आज तर त्या वेगवेगळ्या प्रकारचे मखाणे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे येतात. मूळ धान्य एकच आहे, कमळाची बी. कमळ, आता कमळामध्ये सुद्धा काही प्रकार पडतात हो. नीलकमल, कृष्णकमल, विष्णू कमल असे वेगवेगळे प्रकार असतात. त्या जमिनीपासून जे कमळ साधारणपणे 1 फूट अंतरावर वर तयार होतं, पानांसकट. पानं सुद्धा वर राहतात. पानं पाण्यावर पसरलेली असतात ना, ते कमळ नाहीये, ते कमळाचा एक भाग आहे. परंतु पाण्यात राहून पाण्यापासून वेगळं, म्हणजे पाण्यावर राहतंय ते. ती जी पानं असतात ना, ती पानं खाण्यासाठी पाण्यातले मासे जवळजवळ 1.5 फूट उंचीवर उडी मारतात आणि मग त्या पानाचा भाग किंवा त्या कमळाचा पाकळ्यांचा भाग ते खातात. तर हे जे वर कमळ फुललेलं असतं, ह्या कमळाला आतमध्ये जे स्त्रीबीज असतात आणि त्याच्यानंतर त्याला बाजूला पुंकेसर असतात, मग त्यांचं परागीभवन होतं आणि मग त्याच्यात बिया तयार होतात. ह्या बिया ज्या असतात, ह्या बियांना विशिष्ट पद्धतीने संस्कारित केलं की त्याला मखाण्यांचं रूप येतं. काढायला फार कष्टाचं असतं. ते पिकल्यानंतर ते व्यवस्थित फुल तोडायचं आणि आतले मखाणे असतात हे वेगळे करायचे, ते साठवायचे, उन्हामध्ये वाळवायचे आणि मग ते युक्तीने जेवणामध्ये वापरायचे. भाजी पण केली जाते. जे मखाणे ज्या फ्लॉवरमध्ये, ज्या पुष्पाच्या देठामध्ये असतात, तो सुद्धा भाजीसाठी वापरला जाऊ शकतो. कमल दांडा, कमल नाल म्हणतात, तो सुद्धा औषधी आहे. हे कमळाचे सगळेच भाग जे आहेत, म्हणजे कमळाच्या पाकळ्या, कमळाची पानं, कमळाचा देठ, कमळाच्या बिया, कमळ ज्यामध्ये त्या बिया येतात तो पुष्पवृंत जो आहे, हा सुद्धा औषधी आहे. मखाणे देखील औषधी आहेत. स्वभावतः मखाणे हे अत्यंत शीत, थंड या स्वरूपाचे सांगितलेले आहेत. जिथे उष्णता वाढलेली आहे, ॲसिडिटी वाढलेली आहे, तिथे हे मखाणे भाजून खाल्ले जातात. मखाणे शिजवून खाल्ले तर त्याची जी भाजी असते ही वेगळ्या गुणधर्माची असते. भाजले की त्याचे गुणधर्म वेगळे होतात. तुम्ही वाळूत भाजलेत, फुलवलेत तर आणखीन गुणधर्म बदलतात. म्हणजे चणे आहेत, चणे तुम्ही शिजवलेत की गुणधर्म वेगळे, मोड आणून शिजवलेत गुणधर्म वेगळे, नुसते भाजलेत गुणधर्म वेगळे, वाळूत घालून भाजलेत, मीठ घालून भाजलेत गुणधर्म वेगळे, वाळूत घालून फुलवून त्याचं साल वेगळं होईपर्यंत भाजलेत, म्हणजे ज्याला आपण शुक्रवारचे चणे म्हणतो ते, याचे गुणधर्म वेगळे, मसाला लावून ते शिजवलेत त्याचे गुणधर्म वेगळे. जसा संस्कार बदलणार तसे पदार्थ बदलत जाणार. मखाणे हे जे आहेत, हे मखाणे लहान मुलांचं टॉनिक म्हणून त्यांना द्यायला काहीच हरकत नाही आहे. जरा महाग पडतात कारण ते आपल्याकडे होत नाही आहे. जिथे जलाशय आहेत, जिथे कमळं आहेत, अशा प्रदेशातल्या लोकांनी मखाणे खायला हरकतच नाही आहे. परंतु मग हे असं काश्मीरमध्ये चालेल का? हो चालेल. जिथे पाणथळ जमीन आहे तिथल्या लोकांनी अनुप असा प्रदेश सांगितलेला आहे, ह्या सगळ्या प्रदेशातल्या लोकांनी मखाणे खायला हरकत नाही. आता ते कमळाचं जे पान आहे, ते पान पाणी स्वतःवर ठेवून घेत नाही. पाण्याचा शत्रू म्हणजे ते पाणी पसरवून टाकलं जातं. जसं अळू आहे, अळूवर पाणी टाकलं तरी ते अळूवरचं पाणी सगळं निघून जात असतं, तसं कमळाला पाणी चिकटत नाहीये. त्यामुळे पाण्यात राहून पाण्याचा कोणताही दुष्परिणाम या झाडावर न होता त्याचे सगळेच्या सगळे फायदे आपल्याला मिळतात. त्या कमळाच्या देठामधनं जे पाणी वर जाणारं असतं, ते वर जाण्यासाठी त्याला इतके आतमध्ये स्रोतस दिलेली असतात. त्यामुळे शरीरातला रक्तरस पुरवठा चांगला राहण्यासाठी हे जे काही कमलवृंत असतो तोही वापरला जातो. मखाणे जे असतात, मखाणे लहान मुलांचं पोषण होण्यासाठी, अगदी आजच्या भाषेत जर बोललं तर पटकन समजेल, कॅल्शियम वाढण्यासाठी, हाडं मजबूत होण्यासाठी, शरीराला विशिष्ट आकार येण्यासाठी, मांस येण्यासाठी, त्वचा तुकतुकीत होण्यासाठी, रक्त शुद्ध होण्यासाठी, रक्तातली वाढलेली आम्लता जी आहे ही कमी करण्यासाठी, शरीर अल्कलाईन होण्यासाठी या मखाण्यांचा वापर केला जाऊ शकतो. घरातल्या घरात मखाणे आणून जर तुम्हाला हव्यात त्या फ्लेवरमध्ये भाजलेत तर त्याच्यात तिखटपणा आपण न घालता सुद्धा हे मखाणे भाजवू शकतो किंवा फुलवू शकतो आणि ते आपल्या जेवणामध्ये वापरू शकतो. मखाण्याची पावडर तयार करून ते जे पीठ असतं हे दुधातनं सुद्धा घ्यायला हरकत नाही. आता दूध हे अगदी 1 कपच घ्यायचंय, तिथे ग्लासभर दूध आपल्याला अपेक्षितच नाहीये. अगदी कमीत कमी दूध घेऊच नका असंच मी म्हणतो, परंतु जर घ्यायचंच असेल तर ते कपभरच घ्या. 30 मिलीपेक्षा जास्ती नको. मग ते गरम पाण्यातनं चालेल किंवा ताकातनं चालेल, दह्यात घालून चालेल, कोशिंबिरीमध्ये चालेल, भाज्यांमध्ये असं वरनं स्प्रिंकल करून चालेल. काय सांगतोय? मखाण्याचं पीठ सांगतोय. आपल्याकडे लाह्यांचं पीठ खाण्याची एक पद्धत आहे. माझ्या लहानपणी मी खाल्लेलं होतं. लाह्या दळायच्या
आणि त्याचं जे पीठ असेल हे पीठ चहात घालून आम्ही खात होतो आमच्या लहानपणी. गुणधर्म माहिती नव्हते, परंतु परंपरा होत्या. आई सांगायची, आजी सांगायची, आजोबा खायचे. पोहे सुद्धा चहातनं बुडवून आम्ही खात होतो. तसे हे मखाणे जे आहेत हे दुधात बुडवून चालू शकतील, ताकातनं चालतील, दह्यातनं चालतील, कोशिंबिरीमध्ये चालतील, भाजीमध्ये चालतील, कच्चे चालतील, शिजवून चालतील, भाजून चालतील, कुठच्याही प्रकारे घ्या, पण मखाणे खा आणि शरीराला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. भांडी असतात, ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताटसुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते. आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सॲपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.